नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं स्वागत आहे। श्री साई सचरित्र मराठी अथ श्री साई सचरित्र मराठी अध्याय 10। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जो सर्व लोकहितीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेम भरित अंतरे जयाच्या स्मरण मात्रेच उकले जन्म मरणाचा पेच। साधनात साधन ते हेच नाही वेच कपर्दिक अल्प प्रयासे अनल्प फळ अनायासे हाता ए सकळ। जोवरी हा इंद्रिय गण अविकल तोवरी पळपळ साधावे इतर देव सारे माईक। गुरुची शाश्वत देव एक चरणी ठेविता विश्वास देख। रेखेवर मेख मारी तो जेथे सद्गुरु सेवा चौखट। संसाराचे समूळ तळपट न्याय मीमांसादी घटपट न लगे खटपट काहीही। आदिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आधी दैविक तरुणी जाती भक्त भाविक होती नाविक सद्गुरु। तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडियावर तोच तरावया भवसागर। निज गुरूंवर ठेवावा पाहोणी भक्तांची भावभक्ती करीतो करत लगत संविती। आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लिलेने। यदर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती। संचित क्रियमान क्षया जाती गाऊ चरिती तयाते। अष्टमाध्यायी जाहले कथन नरजन्माचे प्रयोजन। नवमी भिक्षावृत्तीचे गहन गुज वर्णन परिसिले। बायजा बाईंची भाजी भाकर कुशाल चंदांचा समाचार। माळसापती तात्या शयन प्रकार श्रवण सुखकर वाणीला। आता श्रोते दत्त चित्त ऐका पुढील बाबांचे चरित। कैसे हे राहत कोठे निजत कैसे विचरत अलक्ष। केवडा लौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभया माय। वाघा बकऱ्यांच्या विश्वासा ठाय प्रेमे निसंशय विरहती। झाली पोटापाण्याची कहाणी आता कैसी साईंची राहणी। कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते व्हा। चौहाती लांब लाकडी फळी रुंद एक विटची सगळी। झोपाळ्यापरी आढ्यास टांगली चिंध्याही बांधली उभयाग्री। ऐशा फळीवरी बाबा निजत उषा पायथ्या पणत्या जळत। केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची। मान वाकवून वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती। परी ते केव्हा चढती केव्हा उतरती न कळे ते गती कवनाही। ऐसी चिंध्यांनी बांधली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी। महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती। अतिसूक्ष्म कन डोळा खुपे तेने अनिमावंत सुखे लपे। माशी कीड मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे। अनिमा जयांचे घरची दासी वेळ का तयाते होती माशी। वसेल जो अधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची। अनिमा महिमा लदिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाच्या सनिधी। फळी त्यानुसती निमित्ता कीड मुंगी सुकर श्वान पशु पक्षी मनुष्य जान। राजा रंक थोर सान समसमान पाहिजो। दिसाया जरी शिर्डी निवासी 3.5 हातांची मिराशी। तरी ते सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज। अंतरी निसंग उदास बाहेर लोकसंग्रहाचा सोस। अंतरी जरी परम निराश बाहेर
पाशभक्तांचा, अंतरी अत्यंत निष्काम बाह्यता. भक्तार्थ आणि सकाम, अंतरी निज शांतीचे धाम. बाह्य प्रकाम संतप्त, अंतरी परब्रह्म स्थिती बाहेर दावी. पैशाच्य वृत्ती, अंतरी अद्वैत प्रीती. बाह्यता गुंती विश्वाची. कधी पाही प्रेम भावे, कधी पाषाण घेऊनी धावे. कधी शिव्या शापाते द्यावे, कधी कवटाळावे स्वानंदे. कधी शांत दांत उपरत, तितिक्षु सदा समाहित. आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तांचे. एकासनी नित्य लीन, नाही जयासी गमना गमन. सटका जयाचे दंड निधान, तृष्णवस्थान निश्चिंत. नाही कीर्ती वित्तेषणा, भिक्षाचर्य प्राणरक्षणा. करुणी ऐसिया योगारोहणा, बालक्रमणा करीजो. प्रत्यक्ष संन्यासवेश, यती सटका तोची दंड हाती. अल्ला मलिक वाक्यानुवृत्ती. भक्त प्रीती अखंड, ऐसी साईंची सगुण मूर्ती. मनुष्य रूपे अभिव्यक्ती. पूर्व पुण्यार्जित ही संपत्ती, अवचित हाती लाधली. तयासी जे मनुष्य भाविती, मंद भाग्य जे मंदमती. विचित्र जयांची दैवगती, तया हे प्राप्ती कैसेनी. साई आत्मबोधाची खाण. साई आनंद विग्रह पूर्ण, धरा कास तयाची तूर्ण. भवार्णव संपूर्ण तराया, खरेच जे अपार अनंत. भरले आ ब्रह्मस्तंभ पर्यंत, ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत. मूर्तिमंत ते बाबा. कलियुगाचा कालप्रसार, 4,32,000. भरता स्थूल माने 5,000. झाला अवतार बाबांचा. येथे श्रोते आशंका घेती, ठावी नसता जन्मतिथी. काय आधारे केले हे निश्चिंती, सादर चित्ती परिसिजे. अनिर्वाण कृतसंकल्पेसी, होऊनी शिर्डी क्षेत्र निवासी. कंठिले 60 सवसत्वरासी, क्षेत्र संन्यासी वृत्तीने. 16 वर्षाची वयास, आरंभी बाबा प्रकटले शिर्डीस. 3 वर्षे ते समयास, करोनी वासते होते. तेथून मग ते कोठे सटकले, दूर निजामशाहीत आढळले. मग ते वराडा समवेत आले, शिर्डीत राहिले अक्षयी. 20 वर्षे होती वयास, तेथून अखंड शिर्डी सहवास. तेथेच 60 वर्षे वास, सर्व त्रास हे ठावे. शके 1840 अश्विन शुद्ध दशमीस, विजयादशमीचे सुमुहूर्तास. बाबा निजवास पावले. ऐव 80चा आयुर्दाय, स्थूलमानाचा हा निश्चय. की शके 1760 होय जननिर्णय बाबांचा. काळाचा माथा देणार पाय, ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय. करवेल कधी निश्चित काय, अवघड हे कार्य साधाया. महात्मे नित्य स्वस्थानी स्थित, जन्म आणि मरणविरहित. दिन मनीसकेचा उदयास्त, तो तव अचल स्वस्थ सदा. शके 1603 साली रामदासांची समाधी झाली. पुरी 2 न शतके गेली. उदया आली ही मूर्ती. भरतभूमी यवनाक्रांत, हिंदू लोक पादाक्रांत. भक्तिमार्ग झाला लुप्त, धर्मरहित जन झाले. ते रामदास निर्माण झाले. शिवराया ते हाती धरून केले, यवनापासून राज्यरक्षण. गोब्राह्मण संरक्षण. पुरी 2 न शतके गेली. पूर्वील घडी पुनश्च बिघडली. हिंदू अविंधी दुही पडली. ती मग तोडिली बाबांनी. राम रहीम एक, यत्किंचितही नाही फरक. मग भक्तीच धरावी काटक, वर्तावे तुटक किमर्थ.
काय तुम्ही लेकरे मूढ, बांधा हिंदू अविधांची सांगड, व्हा दृढ सुविचारारूढ, तरीच पैलथड पावाल, वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, व्हा नित्य निजहिताचे विचारी, रक्षील श्रीहरी तुम्हाला, योग याग तप ज्ञान हे सर्व हरिप्राप्तीचे साधन, असून हे जो हरिविहीन व्यर्थ जनन तयाचे, कोणी काही केलिया अपकार, आपण न करणे प्रतिकार, करवेल तरी करा उपकार, उपदेश सार हा त्यांचा, स्वार्थास तैसाची परमार्थास, उपदेश हा हितावह बहुवस, उच्च नीच स्त्री शूद्रास, धोपट सकळास हा मार्ग, स्वप्नीच्या राज्याचे वैभव, जागे झालिया जैसे वाव, तैसाची संसार केवळ माव, भावना ही तयाची, देहादी सुख दुःख मिथ्यत्व, हेची जयाचे प्रपंचत्व, निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व, दौडोनी मुक्तत्व साधिले, पाहोनी शिष्यांची बद्धता, अति कळवळा जयाचे चित्ता, कैसी लाधेल देहातीतता, हेची चिंता अहर्निश, अहम ब्रह्माकार वृत्ती, अखंडानंदाची मूर्ती, निर्विकल्प चित्तस्थिती, येई निवृत्ती विसाविया, घेऊन या टाळविणे, दारोदार भटकणे, आल्या गेल्या केविलवाने, हात पसरणे ठावेना, बहुत ऐसे असती गुरु, शिष्य करीती धर धरू, देती बळेची कान मंतरू, सिंतरुनी वितार्थ, शिष्यास धर्माचे शिक्षण, स्वयं अधर्माचे आचरण, त्याचेनी कैसे भवतरण, जन्म मरण चुकेल, आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती, व्हावी झेंडे फडकावे जगती, हे लवहीन जयाचे चित्ती, ऐसी ही मूर्ती साईंची, देहाभिमाना न जेथे वसती, शिष्या ठाई अत्यंत प्रीती, सदैव जेथे हेची प्रवृत्ती, ऐसी ही मूर्ती साईंची, नियत आणि अनियत गुरु, असती गुरु दो प्रकारू, एकेकाचा कार्य निर्धारू, स्पष्ट करू श्रोतिया, दैवी संपत्ती परिपक्व करणे, निर्मल होणे अंतःकरणे, एवढेच अनियत गुरूंचे देणे, मार्गी लावणे मोक्षाच्या, नियत गुरूंशी होता सख्य, द्वैत जाऊनी होय ऐक्य, तत्वमसी महावाक्य, तयाची साक्ष तो दावी, चराचरी भरले गुरु, भक्तार्थ होती साकारू, सरता अवतार कार्यभारू, निजावतारू संपविती, या द्वितीय कोटीतील साई, चरित्र तयांचे वर्णुनी काई, जैसी तो मज बुद्धी देई, तैसेची होई लेखन हे, लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपी स्थापितोची गुरु सद्गुरु, समर्थ तोची जो दावी भवपारू, महिमा अगोचरू तयाचा, जो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत भविष्य वर्तमान, साईन पुसता करीती निवेदन, ऊन पूर्ण संपूर्ण, ब्रह्म भावे भूत मात्र, अवलोकी जो सर्वत्र, देखे समसाम्ये अरिमित्र, भेद तिळमात्र नेने जो, निरपेक्ष आणि समदर्शी, अपकारिया ही अमृत वर्षी, समचित्त उत्कर्षा पकर्षी, विकल्पनास्पर्शी जयाते, वर्तताना नश्वर देही, देह गेही जो गुंतला नाही, दिसाया देही अंतरी विदेही, तो येची देही निर्मुक्त, धन्य शिर्डीचे जन, साईच जयांचे देवतार्चन, करिता अशन भोजन शयन, अखंड चिंतन साईंचे, धन्य धन्य तयांची प्रेमळता, खळ्यात परसात कामे करिता, दळिता कांडिता ढेरे घुसळिता, महिमा गातात बाबांचा,
आसनी भोजनी शयनी बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी। एका बाबांविन दुजा कोणी देव ज्यांनी नाठविला। काय त्या बायांचा प्रेमातरी काय तयांचे प्रेमाची माधुरी। प्रेमाची कवन करी विद्वत्ता न करी कवनास। साधी सरळ भाषा खरी विद्या नाही तिळभरी। त्यातून जे कवित्व चमक मारी मान चतुरी डोलविजे। खऱ्या प्रेमाचे आविर्भवन तया नाव खरे कवन। ते या बायांच्या वाणीमधून श्रोती पाहून घ्यावे की असेल साईबाबांची इच्छा पूर्ण संग्रह लाधेल यांचा। पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा अध्याय कवनाचा होईल। असो निराकार भक्त कृपे चिरडीत प्रकटले साई रूपे। देहा हंकार विकार लोपे भक्ती स्वरूपे ओळखीचे। अथवा भक्तांचे पुण्य फळले ते प्राप्त काल वसत मेळे। साई रूपे पूर्ण अंकुरले फळा आले शिर्डीत। अनिर्वाचा फुटली वाचा अजन्म्यासी जन्म साचा। अमूर्तांच्या मूर्तीचा साचा करुण रसाचा ओतीव। यशवंत आणि श्रीमंत वैराग्यशाली ज्ञानवंत। ऐश्वर्य औंदार्य मंडित षडगुणान्वित मूर्ती हे विलक्षण बाबांचा निग्रह। स्वयं जरी अपरिग्रह अमूर्त तरी धरिती विग्रह। भक्तानुग्रह कारणी काय तयांचा कृपाभाव। घेती भक्तांचा जडवुनी भाव। नाही तरी तयांचा ठाव कोण देव गिवसिता। वाग्देवता जे वंदू न धजे श्रवण ही जे परिसता लाजे। ऐसे बोल भक्त कल्याण काजे साई महाराजे वदावे। जया शब्दांचा अनुवाद करणे तयाहून बरे मुकेच असणे। परी न बरवे कर्तव्या चुकणे म्हणून वदने प्राप्त झाले। भक्त कणवा बाबांची वाणी वदती झाली अतिलीनपणी। दासानुदास मी तुमचा ऋणी निघालो दर्शनी तुमची या। ही एक तुमचीच कृपा मोठी झाली मज तुमचे पायांची भेटी। किडा मी तुमचे विष्टे पोटी धन्य मी सृष्टी तेनेनी। काय बाबांची ही लीनता नम्रपणाची ही हौस चित्ता। काय ही उच्च निर्भिमानता शालीनता ही तैसीच। वरील हे बाबांचे उद्गार खरे म्हणून केले ही सादर। कोणास वाटेल हा अनादर तरी मी पदर पसरितो। विटाळ झाला असेल वाचे पापही टाळावया श्रवणाचे। आवर्तन करू साई नामाचे दोष सकळांचे जातील। जन्मोजन्मीच्या अमुच्या तपा फळ ती केवळ साई कृपा। तृषार्तासी जैसी कृपा तैसी अपार सुखदाती। जिव्हाद्वारा रस चाखिती ऐसे समजता जरी भासती। परी ते साखिले हे रसस्फूर्ती न रसनेसी। जयासी नाही विषय स्फूर्ती कैसे तरी ते विषय सेविती। विषय जयांच्या इंद्रियान शिवती ते काय गुंतती विषयात। नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती। परी ते अवलोकिले नेनती स्फूर्ती देखती तेथना। जैसी हनुमंताची गर्भकास गोचर एक मातेस की रामास। मग तयांचे ब्रह्मचर्यास तुलना कवनास करवेल। जेथे माते न लिंगावलोकन इतरांचे ते काय कथन। बाबांचे ब्रह्मचर्य ही परम कठीण पूर्णपण ते अपूर्व। कासे कौपीन लंगोटी लिंग अजाग लस्तन पोटी केवळ मूत्र विसर्ग परिपाटी। अवयवा पोटी अवयव
ऐसी बाबांची देहस्थिती। इंद्रिये जरी कर्मी प्रवर्तती तरी तयास विषयस्फूर्ती। लव संवित्ती असेना सत्व रज तमादी गुणा। सवे इंद्रिये खिळिली ठाणा जरी लौकिकी करतेपणा। संगा कोणा नातळती निसंग चिन्मात्र आत्माराम। काम क्रोधा विश्राम धाम बाबा सदैव निष्काम। अवाप्त काम पूर्णत्वे ऐसी तयांची मुक्त स्थिती। विषय ही जयास ब्रह्म होती पुण्य पापाची या परती। पूर्ण निवृत्ती स्थान ते नानावलीने उठ म्हणता गादी सोडून झाला जो परता। जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्नीना। इहलोकी न प्राप्तव्य काही साध्य परलोकीही उरले नाही। ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत एक मही अवतरला। ऐसे हे संत करुणागण अवतरा येण्याचे प्रयोजन। परानुग्रहाविन ना आन पूर्ण परहिती। हृदय यांचे जैसे लोणी अतीव मृदू म्हणती कोणी। परिसंत द्रवतील परतापणी निज तापेच पाझरणी। लोनिया कफनी तिगड्यांची जयाचे वसन तरट जयांचे आसनास्तरण। वृत्तीशून्य जयांचे म्हण रौप्य सिंहासन कायत्या। पाहोनी भक्तभावाकडे तयास जरी गमले ते साकडे। तरी ते लोटिता पाठीकडे लक्षही तिकडे देतीना। बाबा शिर्डी सरोवरीचे कमळ भक्त सेविती परिमळ। अभागी भेकाचे वाट्याश चिखल सर्व काळ कालविती। कोणान सांगे आसन प्राणापान वा इंद्रिय दमन। मंत्रतंत्र वा यंत्र भजन कुंकणे कान तेही ना। लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची आणिक परी। अत्यंत दक्ष व्यवहारी न एक कुसरी दुजयाते। भक्तार्थ धरिती आकार तद्यर्थची तयाचे विकार। हे संतांचे लौकिकाचार जाणा साचार सकळीक। साई महाराज संत निधान केवळ शुद्ध परमानंद स्थान। तया माझे साष्टांग वदन निरभिमान निर्लेप। महत्पुण्य पावन ते स्थान जेथे महाराज आले चालून। गाठी पूर्ण संचित आल्याविन ऐसे निधान दुर्लभ। शुद्ध बीजाच्या पोटी येती फळे रसाळ गोमटी। या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिर्डीत लोकांनी। तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रम ना वर्ण। परी करी समूळ निकृतन निसंतान भवांचे। अनंत अपार जैसे गमन तैसे बाबांचे चरित्र गहन। तयांचे ते यथार्थ आकलन तयाविन कोण करी चित्ताचे काम चिंतन। क्षण न उगले चिंतनाविना विषय दिल्या त्या विषय चिंतन। गुरुचिंतन त्या गुरु दिधल्या तरी सर्वेंद्रियांचे करुणी कान। ऐकिलेत जे गुरु महिमान ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईंचे। पंचाग्नी साधन यज्ञयाग मंत्रतंत्र अष्टांग योग। द्विजासीच हे शक्य प्रयोग। काय उपयोग इतरांना तैसा नव्हेत संत कथा। सकला लाविती त्या सत्पथा। भवभयाची हरिची व्यथा निज परमार्था प्रकटिती। संत कथा श्रवण मनन परिशीलन वा निदिध्यासन। द्विज शूद्र वा स्त्रीजन येणे पावन होतात। प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होणेची नाही।
कोणाचे काही अधिष्ठान पाही आणान, कोणाचे प्रेमाची जागा संतती, कोणाची ती धनमान संपत्ती. देह गेह लौकिक कीर्ती, विद्या प्राप्ती कोणाची, प्रेम हे विषयी वाटते, ते सर्व जे एकवटते. हरिचरण मुशीत जे आटते, ते प्रकटते भक्तिरूपे. म्हणून गेह प्रपंचाला सोपा, चित्त साई चरणी समर्पा. मग तयाची होईल कृपा, उपाय सोपा हा एकच. ऐसी आहे अल्प साधनी, महल लाभ हो घडतो जनी. तरी या श्रेय संपादनी, औदासीन कैसे पा. सहजी श्रोतिया अंतरी, आशंकेची उठेल लहरी. महल लाभ अल्पोपायी, तरी नादरीती का बहुजन. आहे यासी एकची कारण, लालसाही नुपजे भगवत कृपेविन. तोच भगवत जे सुप्रसन्न, प्रकटे श्रवण लालसा, तरी साईस जाई शरण कृपा. करील नारायण श्रवण लालसेचे होईल जनन. स्वल्प साधन हाती ये, गुरुकथेची सत्संगती धरा. उगवा संसार गुंती, यातची तुमचे सार्थक निश्चिंती. विकल्प चित्ती न धरावा, सोडून या लाख चतुराई. स्मरा निरंतर साई साई, वेडा पार होईल पाही. संदेह काही न धरावा, हे नाहीत माझे बोल. असती साई मुखींचे सखोल. मानू नका हो फोल हे, याचे ते तोल करू नका. कुसंग तेथुनी सर्व खोटा, तो महादुःखाचा वसोटा. नकळतसी नेईल अवंटा, देईल फाटा सौख्याला. एका साईनाथा वाचून अथवा एका सद्गुरुविन, कुसंगाचे परिमार्जन करील आण कवणती. कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरुवचन, करा करा भक्त हो जतन. कुसंग निरसन होईल, सृष्टी जात डोळा भरते. सौंदर्य लोलूप मन ते रमते. तीच दृष्टी जे मागे परते, तै तीच रते सत्संगी. इतुके सत्संगाचे महिमान, समूळ निर्दळी देहाभिमान. म्हणून सत्संगा परते साधन, पाहता आन असेना. धरावा नित्य सत्संग, इतर संग नित्य संव्यंग. सत्संग एकची निर्व्यंग, अंग प्रत्यंग निर्मळ. सत्संग तोडी देहासक्ती, एवढी बलवत्तर तयाची शक्ती. एथ एकदा जडल्या भक्ती, संसारा निर्मुक्ती रोकडी. भागे घडल्या सत्संग, सहज उपदेश यथा सांग. तक्षणी विरे कुसंग, रमते निसंग मन. तेथे व्हावया परमार्थी रिघाव. विषय विरक्ती एक उपाव, न धरिता सत्संगाची हाव. स्वरूप पठाव लागेना, सुखापाठी येते दुःख. दुःखापाठीच येते सुख. सुखासी जीव सदा सन्मुख, तोची विन्मुख दुःखासी. व्हा सन्मुख व्हा विन्मुख, होणार होते आवश्यक. या उभय भोगांचा मोचक, संगती एक. संतांचा सत्संगे नासे देहाभिमान. सत्संगे तुटे जन्म मरण. सत्संगे भेटे चैतन्य घन. ग्रंथी विच्छेदन तात्काळ. पावावया उत्तम गती, पावन एक संत संगती. शरण जाता अनन्य गती, निज विश्रांती आंदणी. नाही नाम नाही नमन, नाही भाव नाही भजन. तया कराया निज परायण. संत महाजन अवतार, गंगा भागीरथी गोदा. कृष्णा वेण्णा कावेरी नर्मदा. याही वांछिती साधूंच्या पदा. येतील कदा स्नानार्थ. जगाची पातके स्वयं चालिती, परी तयाची पापनिवृत्ती.
विना संत पदप्राप्ती होईना ती कदापि। जन्मांतरीचे भाग्य उदेले, महाराज साईंचे चरण जोडले। जन्म मरण ठाईच ठेले, भवभय हरले समस्त। आता संत श्रोतेजन केल्या श्रवणाचे करू मनन। विसावा घेऊ आपण पुढील निरूपण पुढाकार। हेमाड साईस शरण, मी तो तयांच्या पायीची वाहन। करीत राहीन कथा निरूपण, होईन सुख संपन्न तितुकेनी। काय ते मनोहर गोमटे ध्यान, मशिदीचे कडेवर राहून। करीत एकेका उदी प्रदान, भक्त कल्याण हेतूने। संसार मिथ्या जयाचे ज्ञान, ब्रह्मानंदी अखंड लीन। मन सदैव उमलले सुमन, साष्टांग नमन तयाते। डोळा जे घाली ज्ञानांजन, ठाईस पाडी निज निधान। ऐसे जया साईंचे महिमान, साष्टांग वंदन तयाते। पुढील अध्याय याहून बरा, अंतरी शिरता श्रवणद्वारा। करील पुनीत हृदय मंदिरा, खळमळ सारा दवडील। स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते। श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थ महिमान। नाम दशमोध्याय संपूर्णम। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु।